काय राजकीय वातावरण काय इथलं? इथलं राजकीय वातावरण शिवसेना भाजप होते. शिवसेना भाजप युती. बरं, काय समस्या लोकांच्या काय आहेत तिथे? काय गाठीबिटी चालू आहे का उमेदवार आहे तुमच्या? गाठीभेटी चालायच्या पण इथल्या समस्या बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत. बरं, कोण आहे उमेदवार तुमचा? चेतन शेखर आणि अजय सरगर. तिथला? बरं, मग शेकापचा पालिकेला आहे, लागल का टिकाव इथं? कसं आहे, गेल्या 5 वर्षामध्ये तसे बापून बऱ्यापैकी कामकाज केलंय. बरं. रोड, पाण्याच्या सुविधा. शेकापला पण लोक सोडतील का? पण आता विकासाला लोक जातील का शेकापच्या मागे? कसं आहे, विकासाला मी आता बापूनच विकास केलाय 5 वर्ष. 5 वर्ष हा, काय केले बापूंनी 5 वर्ष? पाणी आणलं बुद्धाळ तलावात. बरं, मग त्या बुद्धाचा काय फायदा तुम्हाला? संपूर्ण गाव बागायत क्षेत्र झालंय कशामुळं? बुद्धाळा पाणी आल्यामुळं. बुद्धाळमुळं? हा, ते किती किलोमीटरवर तलाव आहे तुमच्या गावापासून? साधारणतः 8-9 किलोमीटर असेल, 7-8. इतक्या लांब पाईपलाईन येतं का आपल्या पाण्याचं? कॅनलला पाणी फिरते, पुढे 100% गाव बागायत झालंय. तुमचं? फळबाग लागवड बरं बरं बरं, काय तरी इथं आता आबासाहेबांनी पण पाणी आणले म्हणते, शेकापचा पालिकेला म्हणते ते सगळे आता जुन्या काळापासून म्हणते ते आम्ही आणले त्याने आणलं. पण 5 वर्षात बागायत ह्या 5 वर्षात झालं. अगोदर नाही का? अगोदर काय नाही. पण पालिकेला आहे शेकापचा म्हणते. बालेकिल्ला म्हणते ते, पण शिवसेना काम धडाक्याचा येतं. बरं. त्या थोडं पुढे आहे का? आणखी काय बापू बद्दल काय सांगता येईल? इथलं काय विकास काम? समाज मंदिर येतं 4-5, सभा मंडप दिलं, सभामध्ये 4-5 बांधले, हा. सभा मंडप आहे. रोडची कामं झाली, बरं. बऱ्यापैकी समस्या दूर झालीत बापू. 100% सुटलेल्या. पण 2017ला इथं शेकापकडून तुमचा झेडपीला उमेदवार निवडून आलता. हा, मग त्यावेळेस ह्या गावातल्या बराबरीने मतदान पडलं होतं. निम झालं. 1365. म्हणजे एवढा आकडेवारी पाठ कशी काय राहिले 9-10 वर्ष? बरोबर आहे हो. ती काय पडलेली मत आहेत, त्यामुळे काय एक मत जादा आणि एक मत कमी नाही. 1365 म्हणजे दोघाही कॅन्डिडेट. ती 1365 हे तर 1365. बर, मला ह्या वेळेचं गणित काय होईल वाटतं? काय पण भाजपला लोक स्वीकारतील का? शिवसेना नाही, शिवसेना भाजप युती आहे, हा, बर. त्यामुळे शिवसेनेचं जास्त मतदान आहे. पण कमळावर उमेदवार आहे ना तुमचा इथे. असला तर पण युती नाही का सेना भाजपची? तिचे धर्म पाळतील का लोक? 100%. त्यात काय नाही, दोन 100%. गेम करेल गेम नाही, काय निवडणं जाणार आहे उमेदवार, गेम कशी आहे? नाही, काय सांगता येत नाही. राजकारण कसं काय- आहे, काय- धंद्याचं आमचं मत आहे. काय नाही. बर, शिवसेना भाजप युती आहे. शिवसेना भाजपचं युतीत निवडून येतील असं वाटतंय. 100%. मग शेकापचे पण लोक म्हणतात की आमचा पण कॅन्डिडेट. म्हणते ती ज्या त्याचा भाग आहे त्यांचा, बर काय कोणी म्हणा होते. बर 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 शेकापचा उमेदवार जे होता पाठिंबाच्या वेळेस त्यांच्या माध्यमातून काय विकास झाला नाही काय बघा? त्यांच्या परीने केला असेल ना त्यांनी, जी काय काय करता येईल ते. बर, जेवढं पाहिजे तेवढं. जेवढं पाहिजे तेवढं. बर बर बर. मग स्वर्गीय गणपताबांचं काम होतं त्यावेळेस तुम्हाला आवडत होतं का त्यांचं काम? काम त्या काळात म्हणजे कमी होतं, निधी कमी होता. काळ वेगळा आता होता. निधी आला, काळ बदलला, माणसं बदलली. बरं, हा हा आता पहिली माणसं आहेत ते का? हा हा हा. आता 35व्या वर्षानं 17च्या माणसाचा हम्म. सांगायचं मतदान कोणाला करू? मग 17 वर्षात आमदार साहेब बाबासाहेब जे आहेत आता निवडून खरं तर आले, बापूंना एवढा कोटीचा निधी आणून सुद्धा पाडलं. बापू इथनं 1000 मतांनी लेट आहे कुठनं? चोपडीतनं. चोपडीत बाहेर पाडलाय. बाहेरचं आता काय आम्ही सांगू, इतर गावचं काय बोलावं आम्ही? लोक विकासाच्या मागे जात नाहीत असं दिसतंय. विकास आहे मागं जाते ते, पण काय 2 ठिकाणी झाल्यामुळं काय 2 ठिकाणी? विभागणी झाली कशी मताची, कशी? त्यामुळे ती बाबासाहेब. पण आता त्यांनी सांगितलं की आमची नैसर्गिक युती झाली आबा आणि बाबांची. कुठं झाल्या त्यांची झाल्या तिकडे, पण आता बापू वगैरे आहेत ना. बर, हा, काय ते काय कुलीकडे पोट. हा, उमेदवारच नाही तिथं. दुसरीकडे फोटो आहेत, तुम्ही बघा की. उमेदवार मग कोणाचा आहे? काय माहित आता कोणाचं आहे, काय सांगू आम्ही, काय बोलायचं. बरं, बरं. आमचं शिवसेना भाजपचं 74 त्यावेळेला पार्ट जड कोणाला म्हणायचं? शिवसेना भाजप शिवसेना भाजप. 100%.